निर्मळ चित्ते झाली नवनीते पाशाना पाझर फुटती रे। निर्मळ चित्त झालं पाहिजे माणसाचं। निर्मळ कसं? मनुष्याचं चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असलं पाहिजे। निर्मळ पाण्यामध्ये पाय द्यायला माणसाला भीती वाटत नाही, कारण तळ दिसतो। खाली दगड आहे का गाळ आहे हे कोणत्या पाण्यात दिसतं? निर्मळ पाण्यात दिसत असतं आणि गढूळ पाण्यात दिसत नसतं। म्हणून गढूळ पाणी कोणी पित नाही, गढूळ पाण्यात कोणी आंघोळ करत नाही। म्हणून देव सुद्धा निर्मळ चित्तामध्ये येत असतो। निर्मळ चित्त करण्याची जी प्रक्रिया आहे तिला उपासना नाम म्हणतात आणि उपासना म्हणतात। आणि उपासना ही हळूहळू करायची असती, म्हणून हळूहळू चाला विठाला। निर्मळ चित्ते झाली नवनीते पाशाना पाझर फुटती रे। निर्मळ चित्त झालं पाहिजे माणसाचं। निर्मळ कसं? मनुष्याचं चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असलं पाहिजे। निर्मळ पाण्यामध्ये पाय द्यायला माणसाला भीती वाटत नाही, कारण तळ दिसतो। खाली दगड आहे का गाळ आहे हे कोणत्या पाण्यात दिसतं? निर्मळ पाण्यात दिसत असतं आणि गढूळ पाण्यात दिसत नसतं। म्हणून गढूळ पाणी कोणी पित नाही, गढूळ पाण्यात कोणी आंघोळ करत नाही। म्हणून देव सुद्धा निर्मळ चित्तामध्ये येत असतो। निर्मळ चित्त करण्याची जी प्रक्रिया आहे तिला उपासना नाम म्हणतात आणि उपासना म्हणतात। आणि उपासना ही हळूहळू करायची असती, म्हणून हळूहळू चाला विठाला।